ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध अनंत हलवाई म्हणजे 100 वर्षांची गोड परंपरा असे लोक आवर्जून बोलतात. सण समारंभ असो व आयुष्यातले खास क्षण, गोडाधोडाचे आणायचे म्हटले की अनंत हलवाईची निवड ही हमखास केली जाते. या अनंत हलवाईची स्थापना अनंत विठ्ठल गवळी यांनी 1895 केली. सुरुवातीला थोडेच पदार्थ इथे मिळत, पण 1914 पासून संपूर्ण मिठाईच्या दुकानात त्यांनी अनंत हलवाईचे रूपांतर केले. चला तर मग त्यांचा इतिहास जाणून घेऊयात. अनंत हलवाई या दुकानाची सुरुवात 1895ला माझे पंजोबा श्री अनंत विठ्ठल गवळी यांनी चालू केली आणि 1914 विजयादशमी दसऱ्याला आम्ही संपूर्ण मिठाईच्या दुकानात त्याचं रूपांतरापासून आमच्याकडे श्रीखंड, मोतीचूर बुंदी लाडू, गुलाबजाम, चक्का, जिलेबी याचं स्टार्टिंगला गोडी शेव वगैरे गाठी शेव याचा विक्री व्यवसाय सुरू झाला आणि हळूहळू रवेदार बर्फी, माव्याच्या बर्फ्या असं करत करत मग पुढे आजोबा, माझे काका, माझे वडील यांनी सांभाळला तो व्यवसाय. नंतर मी पुढे आल्यावर 1995ला स्टेशनला दुकान घेतलं आणि बाजारपेठेतलं हे दुकान आणि नंतर आता आम्हाला आमच्या 5 शाखा आहेत. 5 शाखा रामबाग, खडकपाडा, स्टेशन रोड, टिळक चौक, महालक्ष्मी मंदिरासमोर आणि सुभेदारवाडा ऐतिहासिक त्याच्यासमोर बाजारपेठेमध्ये आनंद हलवाई याची मोठी शाखा बांधली आणि आता जवळजवळ आमचे संपूर्ण कल्याण आणि ठाणे जिल्ह्यात 19 फ्रँचायझी आहेत आणि लोकांना 132 मिठाईचे प्रकार आम्ही देतो आणि जवळजवळ 100 प्रकार आम्ही फरसाणचे देतो. तसंच आम्ही कॅफेची सुद्धा सुरुवात केलेली आहे. चाट भंडार सुरू केलेला आहे. ग्रिल सँडविचचा व्यवसाय सुरू केलेला आहे. आमच्याकडे फ्रेंच फ्राईज आहे, पिझ्झा आहे, गार्लिक ब्रेड आहे, बर्गर आहे, इतर अनेक प्रकारचे सँडविचेस आहेत, कोल्ड सँडविचेस, ग्रिल सँडविचेस आहेत आणि आम्हाला जास्तीत जास्त व्यवसायासाठी कल्याणकर नागरिकांचं जे सहकार्य लाभलं त्याबद्दल आम्ही सर्व ठाणे जिल्ह्यातील आमच्या सगळ्या ग्राहकांचं त्यांना पर्सनल ग्राहकांशी या सामाजिक बांधील वैयक्तिक अप्रोचेस 3 कॉलेज आणि 8 शाळा बांधू शकतो. ही आमच्या आनंद हलवाईची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी आहे. तुम्ही कल्याणमध्ये आलात तर अनंत हलवाई हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. पियुष पाटील, न्यूज 18 लोकल.